नमस्कार. माझ्या ज्योती गोसावी नावाच्या धार्मिक आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आपण पाहत आहोत श्री शनी लीलामृत अध्याय 8. नीलांजन समाभास रविपुत्र यमाग्रजम छाया मार्तंड संभूतम तम नमामि शनीश्वरम. आजचा अध्याय आहे रोहिणी शकट भेदन. शकट म्हणजे रथ. रोहिणीचा किंवा रोहिणीश्वराचा रथाचं भेदन केलं. ओम नमो शनीश्वरा सर्वेश्वरा जगदीश्वरा. अध्यायारंभी करुणाकरा वंदन तुझ करीतसे. रोहिणी शकट भेदन कथा बहुविलक्षण. एकचित्ते करावी श्रवण विनंती श्रोतेजन. देवर्षी नारद मुनी नारायण नारायण म्हणोनी भगवान शंकरा सन्मुख प्रगटुनी वंदन केले तया ते. भोलेनाथ कुशल पुसती मग देवर्षी तत्काळ वदती. मम असे विनंती कमलापती आपणासी. मग भोलेनाथ तक्षणी वदले देवर्षीसी लक्षुनी. काय योजिले असे मनी सांगावे मज विस्तारे. मग नारद महर्षी वदती तुम्ही सर्वात श्रेष्ठ कैलासपती. शनेश्वर कथा विलक्षणाती पर्ये साजी. सर्वश्रेष्ठ ही कथा महात्म सांगावी मज जगन्नाथा. तेने जाईल भव भव भय व्यथा भक्तांची आनंदे. मग कैलासपती शंकर वदले मुनीस सत्वर. श्रवण करा मुनीश्वर कथा शनीश्वराची. हे कथामृत करता श्रवण स्वानंद प्राप्ती होई जाण. सर्व सुखाचे कारण सामर्थ्य शनिदेवाचे. नवग्रहा माझी थोर शनिदेव न्यायदाता जगदीश्वर. तयाचे शक्ती बळ अपार असे त्रिभुवनी जाणपा. आकाशमंडळी ग्रह अपरिमित नवग्रह असती तयात. तया माझी मुकुटमणी कीर्तिवंत शनेश्वर राजाधिपती. आता पर्येसा देहवर्णन जटाधारी विशाळ भाळ सुंदर लोचन. वज्रतुल्य परमशक्तिमान मनमोहक रूपवंतासे. म्हणजे हे शनीचं वर्णन केले. शनी हा शंकराच्या 11 रुद्रापैकीच एक आहे की ज्याला आज्ञा केली होती त्यांनी शनी रूप घ्यायला. एक यम आणि एक शनी. मग ते सांगितलं जटाधारी आहे, विशाळ असं सुंदर कपाळ आहे, नेत्र सुंदर आहेत आणि एखाद्या वज्राप्रमाणे असा सर्व शक्तिवान असा तो आहे. कृपा करिता शनेश्वर सर्व मार्ग होती सुखकर. तयाच्या क्रोधापुढती सत्वर भयक्रांत होती सकळ. जगती शनदेव महान परितयाचा महिमा जाण. असे वंचित प्रसिद्धीपासून गुप्त ठेविले असे मी. ते जाणावया कारण मुजपुससी महिमान. परिसावे देऊनी ध्यान एकचित्त करोनिया. जेना वदलो कधी कुणाही ते मी वदतो तुझ पाही. शनिपीडा निवारणाही सहाय्यभूत होईल. परिसावे मुनिवरा आता मज राजा दशरथाची कथा. वसुंधरेवरती श्रेष्ठ होता रघुवंशा माझी राजाधिपती. तो राजा चक्रवर्ती विख्यात महापराक्रमी अजित. दानधर्मादिकी कीर्तिवंत दशदिशा पारतो. सप्तद्वीपांचा अधिपती परम सात्विक तयाची नीती. धर्मरक्षक म्हणून महती होती तयाची महिवरी. धर्मसंस्कृती विवेक भक्ती बहुदया घन प्रजापती. कठोर तपोबले सर्व शक्ती प्राप्त होती तयास. लोकपाल ऐसा महान सुखे नांदती प्रजाजन. धनसंपत्तीचे उणेपण नव्हते कोठेही जाणपा. शुद्ध उदके नद्या सरिता प्रवाही वाहत होत्या. शेते उद्याने आणि तरुलता डोलता ती आनंदे. अनंत सुंदर दिगंतात सुगंधित शीतलवात. येणे परिमुक्त गगनात पक्षी विहारती स्वच्छंदे. राणी वनी गिरी कंदरी हिरवाई भरली महिवरी. धनधान्याच्या राशी भारी पडल्या असती त्या राज्यी. तृणे तृप्त अवघे पशुधन कष्टती बळीराजा सुखाने. वाणी उदामाची दुकाने सुबत्ता दर्शविती. मंदिरी आणि आश्रमात पूजापाठ असे चालत. सुखे अवघे प्रदेशात वास करती संतोषे.
ऐसे क्रमिता कालचक्र प्रारब्धे नव्हते सुख. जीवन नावाचा सुकाणू एकाएक ढळला राया हाते. पडले महा आवर्षण तृष्णे व्याकुळस जीवजान. सर्वही तडफडती उदकाविन जीवसृष्टी सकळ. नद्या प्रवाह कूप आटले सरोवरे अन जलाशय भले. उदकाविन क्षीण झाले शुष्क आणि रखरखीत. वने उद्याने वृक्षवल्ली पक्षी प्राणी तहानली. अवघे उदके व्याकुळली आवर्षण प्रकोपे. आवर्षणाचे तीव्र रूप आणि तयाचा प्रकोप वर्धत असे आपोआप. दिनोदिनी लोककीर्ती अन्नान्न चिंते ग्रासिले सकळ जन. सर्वत्र रोगाधिकाचे प्रमाण वर्धत असे अनुदिन. तया माझी आणखी भर भूकंपादी रोगराईचा कहर. प्रजाजन भोवत जर्जर झाली असे. आबाल वृद्ध बहु भयभीत प्रलयाची झाली सुरुवात. आता समीप आला अंत असे वाटू लागले सकळी का. इकडे राजा दशरथ या संकटा कारणे परम दुःखित. कैसे संकट अकस्मात आले म्हणतसे. भूमी मम स्वर्गापरी दुःखा वेगे आक्रंदन करी. जैसे उदकाविन मासवळी बिचारी तडफड तडफड करीतसे. म्या न केला अधर्म ना केले केवी शोषण कर्म. राजविलासी सेवा धर्म ना विसरलो के धवा. न्याय विवेके नीती प्रेमे केले साधुसंती. भक्ती देवालयाचा आदराती श्रद्धेने केला असे. नच केवी शत्रुघात नुपेक्षिले परसत्ता धन मनात. रयत कल्याणाचे व्रत अखंड वाहिले. सर्व गुण संपन्न या भूमीसी दृष्ट लागली ती कैसी. सात्विक प्रजाजनासी दुःख सोसणे लागतसे. एकदा नारद मुनी नारायण नारायण करत कैलासाला गेले आणि शंकरांना म्हणाले की असे एखादं व्रत सांगा जेणे लोकांची भवभय व्यथा सगळी दूर होऊन जाईल. असं एखादं मला शनीचं व्रत सांगा. मग शंकर म्हणाले खरं तर मी हे आतापर्यंत कोणाला सांगितलं नाही आहे, पण नारदा तू विचारलंस म्हणून मी आता सांगतो. आकाशामध्ये अनेक ग्रहतारे आहेत, पण त्यामध्ये नवग्रह आहेत आणि त्या नवग्रहामध्ये शनी हा अत्यंत असा बलाढ्य आहे. मग त्याचं मगाशी आपण ऐकलं तसं वर्णन केलं आहे आणि एक कथा सांगितली आहे की एकतर शनी कृपा केली तर सगळं काही मिळतं, नाही तर शनीच्या क्रोधापुढं कोणाचं काही चालतच नाही. तर अशी एक कथा आहे की जी मी तुला आता सांगत आहे. तर या रघुवंशामध्ये दशरथ नावाचा एक राजा होता, जो चक्रवर्ती राजा होता, पराक्रमी राजा होता आणि त्याचं आपल्या प्रजेवर पण अत्यंत प्रेम होतं. दानधर्म करायचा. मग त्याचे सप्तद्वीपाचा अधिकारी होता तो. मग त्याच्याकडे नद्या भरून वाहत होत्या, आकाशात सुगंधित वारे वाहत होते, भरपूर असं म्हणजे हिरवाई होती, संतती संपत्ती नैसर्गिक संपत्ती असं काही सगळं त्याच्याकडे होतं. मग त्याचे प्रजाजन पण सगळे सुखी होते. रानावनामध्ये असणारी काय गुरं वासरं ढोरं पक्षी हे सुद्धा असे त्याच्या राज्यामध्ये खुश होते. धनधान्याच्या राशी होत्या, पशुधनाला भरपूर गवत होतं. बळीराजा कष्ट करत होता पण त्याच्याकडे सुबत्ता होती. वाणी उद्म्याची दुकानं त्याच्या सुबत्ता दाखवत होती. मंदिरामध्ये पूजापाठ चालत होते. असं सगळं काही चांगलं छान चालू असताना कालचक्र फिरलं आणि जीवन नावाचं सुकाणू ढळला. आता इथं पाण्याला आपण जीवन म्हणतो, तसंच ते जीवन म्हणजे पाणी त्याच्या राज्यामधलं नष्ट झालं. एकाएकी तिथे दुष्काळ पडला. नद्या नाले आटले, सरोवर आटली, जलाशय मोठे मोठे क्षीण झाले. पशु पक्षी प्राणी सगळे तहानेले. लोक अन्न करू लागले. त्यामध्ये अजून भूकंप झाला, रोगराई झाली. म्हणजे सगळ्याच बाजूने इकडं त्या प्रजेचं सुरू झालं आता हाल सगळे. मग राजा दुःख करू लागला की मी कधी कुणाशी वाईट वागलो नाही, माझ्या प्रजेची लेकरासारखी काळजी घेतली, शत्रूचा पण मी असा न कळता कधी घात केला नाही आहे आणि कधी अधर्म केला नाही, तर हे काय म्हणून माझ्या वाट्याला आलेलं आहे. असं त्या राजाला वाटू लागलं की माझ्या भूमीला आता दृष्टच लागली कोणाची तरी. सर्व गुणसंपन्न या भूमीशी दृष्ट लागली पहा कैसी. सात्विक प्रजाजनासी दुःख सोसणे लागत असे. एवी प्रसंग ओढावला भारी, नृपसल्ला मसलत करी. पंडित विद्वान दरबारी पाचारिले असती. चर्चा मंथनी ठरविती श्रेष्ठ,
कुलगुरू महर्षी वशिष्ठ, म्हणजे हा दशरथ राजाचा आहे, जो आपल्या रामाचे वडील आहेत. सर्वज्ञ आणि सर्वश्रेष्ठ, त्यासी पुसणे उत्तम. चर्चेस विराम मिळताही राजा दशरथ लवलाही. महर्षी वशिष्ठांचे ठाई गमन पै केले असे. बहुनिसर्गरम्य परिसर, वृक्षलता सुंदर मनोहर. मुनिजनाचे पवित्र माहेर, आश्रम महर्षींचा. येणे परी पवित्र ठिकाणी राया आले आगमनी. वंदुन्या महर्षींचे चरणी राये प्रणाम केला असे. महर्षी कुशल पुसत राय कथियेला वृत्तांत. मम भाग्य अकस्मात कैसे फिरले गुरुराया. मम भूमीसी पुण्यशील पवित्र, प्रजाजन कष्टती अहोरात्र. येणे परी एकाएकी छत्र, कैसे हरपले प्रभूचे. अंतरी दुःखित राया महर्षीस आली दया. अंतर्ज्ञाने जाणूनिया घेतले सर्व काही. वदले महर्षी रायाप्रत, राया का वृथा कष्ट घेत. हा प्रताप शनिदेव ग्रहश्रेष्ठ करीतसे. शनिदेव तुझ्या राशीस, साडेसाते माझी वर्ततोस. तो परम पीडितसे तुझ लागी. दयाच्या राशीस श्री शनीश्वर, येतसे जरी पळभर. तयाच्या जीवनी कहर, करतसे सामर्थ्ये. शनिग्रह महाक्रोधी, ब्रह्मा विष्णू महेशादी. पिढेपासून या ना कधी, सुटती तयाच्या. ऋषी मुनी गंधर्व देव, दानवादिक आणि कमानव. साडेसाते माझी पिढेचा प्रभाव, होता असे तयांवरी. राया तू बहुपुण्यवान, तव प्रजाजन बहुगुणवान. तयांचे करणे रक्षण, कर्तव्य असे तुझे पै. आता एक उपाय यावर, करणे लागे राया सत्वर. तयाविन संकटी परिहार, नच दृष्टी दिसतसे. महाप्रतापी राजेश्वरा, शस्त्रसज्ज होऊन नृपवरा. आकाशमंडळी आक्रमण करा, सत्वर जाऊन या. नक्षत्रमंडळा अंतरी, सूर्याच्या एकलक्षणे दूरवरी. शनिग्रह असे त्या ठिकाणी, त्या ग्रहाशी युद्ध करावया. जावे झडकरी राया, त्याविन सर्व राज्यासी वाचावया. तुझा उपाय नसे पा. मग राये काय केले, महर्षींचे चरण वंदिले. जणी परतोनिया आले आपल्या नगरी माझी. गुरुचे शब्द प्रमाण, सर्व सिद्धता झाली पूर्ण. सर्व शस्त्रे सज्ज होऊन, सुवर्ण रथी आरूढ झाले. रथाची येथे अश्वदल, बहुबलवान चंचल. वायुवेगे आकाशमंडळ, बेदुनिया जातसे. ग्रह तारे आकाशमंडळ, अवघे उल्लंघून या सकळ. रथ जातसे शनिमंडळ, वेदन्यासी निर्धारे. ग्रहमंडळाची शोभा अतिसुंदर, वलयांकित शनिग्रह मनोहर. आकाश मंदिरे रत्नाचे झुंबर, जणू बैसविले. शनिग्रहाच्या पुण्यभूवर, रथारूढ श्री दशरथ राजेश्वर. पातला ते ठाई सत्वर, युद्ध करण्यास शनिदेवासी. मग राया काय करत, शनिदेवाचे मार्गावरी क्षणात. शस्त्रसज्ज होऊन या साक्षात, उभा ठाकला असे तो. न्यायदेवता शनीश्वराने, सकळ जाणले अंतर्ज्ञाने. राया दशरथ क्रोधाने, संतप्त भाऊ असे. मग शनिदेव काय करी, आपली दृष्टी झड करी. तेवी फिरवी दशरथावरी, उभयताची दृष्टी भेटी झाली. उभयताची होताची दृष्टाशी दृष्ट, पडली समोरासमोर गाठ. दशरथ बहु क्रोधिष्ट झाला तो असे. मग राया दशरथाने सत्वर, अस्त्र काढले झडकर. जे शक्तीचे असे भयंकर, सुरासुरांना भय देतसे. तेवी सुहास्य वदने शनीश्वर, संतुष्ट पावले सत्वर. राजेंद्राच्या अंतरीचे काहुर, जाणोनिया. होते राजाचे अंतरी, प्रजेचे दुःख दारुण भारी. अवर्षणासाठी आपत्ती सारी, पीडा शनिग्रहाची. देखुनी राजाच्या अंतरीची तळमळ, द्रवले देवाचे हृदय कमळ. प्रसन्न होऊन तत्काळ वदले रायासी. राया तू परम महान, तव पौरुष विलक्षण. तू आतुरबळ अससी जाण, म्हणून येथे पातलासी. तेवी बदले श्री शनेश्वर, नृपवरा संतुष्ट मी तुझवर. प्रजेप्रती जीवापार, प्रेम तू करतोसी. तू तपोबळे प्रबळ, अनेक तव पुरुषार्थ आतुरबळ. सात्विक एकनिष्ठ सकळ, सज्जनाप्रती असे तो. मी संतोषलो तुझवरी, वर मागावा झडकरी. मग पीडा निवारण झडकरी. होईल तुझे
प्रदेशी. भक्त दयाळू प्रजापती देखून द्रवलव चित्ती, प्रसन्न होऊन तुझ प्रती वदलो वर मागावया. जे का असेल इच्छित ते मागावे निश्चित, कृपेपूर्वील मनोरथ निर्धार करोनी. मग राया दशरथासी आनंद झाला मानसी, वंदोनिया शनीश्वराशी वर एक मागतसे. ग्रहश्रेष्ठा श्री शनदेवा आता मम वर ऐकावा, आपले शक्ती बळे करावा पूर्ण लावलाही. मी नृपास्ता महिवरी सिंहासन मुकुटधारी, तव पीडा तवरी होऊ नये प्रजाजना. इतकेची मागणे तुझला अनेक काही नको मजला, सौख्य लाभो सकळा माझे आदेशी. वर मागताची रायाने तथाच तू म्हटले शनदेवाने, मग प्रसन्न भावे नृपाने शनदेवा वंदिले. तेवी काय घडले वर्तमान परमसंतोष पाहून, वदले शनी भगवान राया लक्ष्मी. तू असशी पुण्यशील पराक्रमी आणि धैर्यशील, म्हणून या तुझ प्रति विशाल मन माझे झाले. ऐकावे राजेंद्रा आता तू प्रजावत्सल प्रजापिता, आणि काही वर मागता देईन मी निश्चये. मग राया तो महान निस्वार्थी असे दयाघन, प्रजेप्रती त्याचे तन मन गुंतले से सर्वदा. राय मागितला द्वितीय वर प्रसन्न भावे श्री शनीश्वर, आनंदे भरोनी आऊर ऐकत असे तेवी. 12 वर्षे आवर्षण नाना आपत्तीचे कारण, ऐसे रोहिणी शकट भेदन नच करावे शनदेवा. शनदेवा सूर्यपुत्रा प्रसूतवराने प्राणी मात्रा, सुसाय होईल जीवन यात्रा भवसागरी सर्वदा. शनदेवे रायासी ऐकले तक्षणी तथास्तु वदले, अनेक आशीर्वचन दिदले प्रसन्न होण्या. शनदेव वदले दशरथासी तव कीर्ती होईल त्रैलोक्यासी, अनेक तव कल्याणासी बाधा नच येईल केवी. येणे परी मिळविता वरदान राजा गेला आनंदून, धनुष्य हातीचे घेऊन वंदन शनदेवाचे करतसे. बहुमोदके प्रजा पालकराया रथ उतार होऊनिया, शनदेवाचे आभार मानावया लागला असे. गजाननाचे करुणी स्मरण केले माता शारदेस वंदन, मग शनी स्तोत्र पठन भावे करू लागला. मग हा दशरथ राजा जिथे सगळे ऋषीमुनी बसले होते त्या वसिष्ठांकडे गेला, आणि वसिष्ठाने कुशल विचारल्यावर सांगितलं की सगळे प्रजेचे हाल आहेत, आणि काहीतरी ऋतुचक्र फिरलं आणि माझ्याकडे आवर्षण आलेलं आहे, आणि सगळी प्रजा हाय हाय करते आहे आणि मला काय राहवत नाही आहे. मी आता काय करू? माझी एवढी पुण्यवान भूमी होती, तिथले माझे प्रजाजन आता अतिशय कष्टी आहेत. मग तेव्हा त्यांनी अंतर्ज्ञानाने हे केलं, समाधी लावून बघितलं काय झालंय, तर म्हणले तुझ्या राशीला शनदेव आलेला आहे आणि त्याच्यामुळे ही परिस्थिती तुझ्याकडे झालेली आहे. तर म्हणे आता काय केलं पाहिजे? मग त्यांनी सांगितलं शनी महाक्रोधी आहे. ते म्हणाले शनी असा महाक्रोधी आहे की ब्रह्मा विष्णू महेश पण त्याच्या तावडीतून काही सुटलेले नाही आहेत. तर हा 7.5चा प्रभाव आहे. पण तू पण पुण्यवान राजा आहेस, तुझी प्रजा पण गुणवान आहे, आणि त्या प्रजेचं रक्षण करणं हे तुझं काम आहे. म्हणून त्याने उपाय काय सांगितला, शस्त्रसज्ज हो आणि आकाशमंडळावरती आक्रमण कर, आणि नक्षत्रामध्ये सूर्यापासून 1 लक्षण योजने दुरी शनिग्रह आहे, त्या ग्रहाशीच युद्ध करायला तू जा. म्हणजे बघा तेव्हा आकाशात जाऊन युद्ध करता येत होतं आपल्या लोकांना, असं तंत्रज्ञान त्यांच्याकडे होतं. मग त्यांनी महर्षीचे पाय वंदन केले, आपलं अश्वदळ घेतलं आणि वायुवेगानं आकाशमंडळ भेदून गेलं त्याच्या शनिग्रहावरती. असे पिंगट त्याचं ते वातावरण तिथलं आजूबाजूचा जसे काय झुंबरं लावलीत, आणि तिथं सरळ रथ उभा केला आणि शनीच्यावरती शस्त्र घेऊन उभा राहिला तिथं शस्त्रास्त्र. आणि मग शनीला कळलं आपल्या पृथ्वी म्हणजे आपल्या ग्रहावरती कोण आलाय बाहेरचा, तर हा दशरथ राजा आलेला आहे. आणि मग दोघांची एकमेकाची दृष्टादृष्ट झाली, यावर एकमेकाला दोघं दिसले. तर त्याला दिसलं दशरथ राजा खूप क्रोधिष्ट झालाय, पण शनी संतुष्ट झाला, त्याला ते आवडलं. म्हणजे आपल्या प्रजासाठी एखादा राजा एवढं हिंमत करून पार आपल्यावरच आक्रमण करायला आलेला आहे. त्याच्या अंतरेची तळमळ कळली शनिदेवाला, आणि म्हणाले की मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तू पुण्यवान आहेस म्हणूनच तू इथपर्यंत पोचू शकलास तुझ्या तपोबळामुळं, नाही तर असं कोणालाही उठून माझ्याकडे येता येत नाही. तर मी तू काय असेल तो वर माग. तर त्यांनी सांगितलं की माझ्या देशामध्ये जोपर्यंत मी सिंहासनावर आहे मुकुट धारण करून, तोपर्यंत कधीही दुष्काळ पडू नये आणि माझी प्रजा सगळी सुखाने नांदावी.
मग शनी म्हणाले, राजा स्वतःसाठी काही मागितलं नाही, प्रजेसाठीच मागितलंयस. तुझं मन सदा प्रजेकडंच आहे. तर आता म्हणे मी दुसरा पण वर तुला देईन, काय काय म्हणजे सांग काय पाहिजे. मग सांगितलं की शनिदेवा, असे होऊ नये की 12 वर्ष आवर्षण पडावं. रोहिणी शकट म्हणजे सूर्य जातो ना बसून त्याच्यामध्ये, आणि त्यामुळं आवर्षण पडतं एवढं मोठं. तर त्याचं भेदन कर, म्हणजे असं 12 वर्ष कुणावरतीच कधी दुष्काळ पडायला नको. त्या इथून तो रथ असा सूर्याचा आरामशीर हळूहळू जाऊन हे व्हायला नको उष्णतेने, असं काहीतरी तू कर. मग ते पण वरदान त्याला दिलेलं आहे. आणि मग दशरथाने आपलं हे खाली ठेवलं ते धनुष्यबाण, आणि शनीचं प्रार्थना केली, आणि शनीचं ते आता स्तोत्र म्हटलेलं आहे. आणि हेच दशरथाकृत स्तोत्र आहे, ते प्रचलित आहे आणि प्रसिद्ध आहे. गजाननाचे करुणी स्मरण, केले माता शारदेस वंदन. मग शनी स्तोत्र पठण भावे करू लागला. नील श्यामवर्ण रूप, निळकंठ असे नृप, कालाग्नी स्वरूप तुझा नमस्कार असो. देह कृश सुंदर भयंकारी, दाढी मिशा जटाधारी, देखोन्या रूप भय भारी, शनदेवा वंदनासो. पुष्ट शक्तिशाली देहावरती, विशाल रोम असती, येणे परी शनदेवाप्रती माझा नमस्कार असो. बहुविशाल सुंदर नयन, तीक्ष्ण असे दृष्टी जाण, येणे परी शनदेवा कारण प्रणाम असो. रौद्ररूपाय भयंकर, न्याय देव परम कठोर, येणे परी महापरमवीर देवास नमस्कार असो. सर्वदायी शनेश्वरा, बलदायी बलिमुख ईश्वरा, तव चरणी सर्वेश्वरा मम नमस्कार असो. हे सूर्यपुत्र शनेश्वरा, भय दाटतसे भास्करा, येणे परी शक्ती संपन्न वीरा मम नमस्कार असो. अधोदृष्टी ते निरंतर, करा माझी असे खड्गधार, आपुल्या चरण कमलावर मी लीन सर्वदा. तव तप महिमा आघाद, देही वर्तले बहुदग्ध, नित्ययोग मार्गी सिद्ध तुझ प्रणाम असो. शांतीस्तव अर्थ अतृप्त, परमबुद्धिवंत ज्ञानवंत, येणे परिशन देवाप्रत मम नमस्कार असो. काश्यप महर्षींचे आत्मज, श्री सूर्यदेवाचे पुत्र राज, ऐसा कर्मफलदाता शनिराज मज वंदनीय असे. शनदेव सर्वाहुनी महान, होईल का जरी प्रसन्न, संतुष्टे सकळ वैभव प्रदान करतसे निर्धारे. जेविका होईल रुष्ट, मग जीव पावतो बहुकष्ट, क्षणे राजवैभवादी नष्ट होतसे तयाने. देव अथवा असुर, सिद्ध अथवा विद्याधर, प्राणीमात्रादी मानव थोर, प्रारब्धे वर्तती कृपे. कुदृष्टीचा जाणजे चमत्कार, जेवी पडेल जीवावर, तो दुःख पावतो अपार आपल्या शक्तीबळे. आता याच्यामध्ये ह्याचा शनीश्वर महात्म्यामध्ये पण दाखला आहे. दृष्टीचा ऐका चमत्कार, जन्मला जेव्हा शनेश्वर, तेव्हा दृष्टी पडली पित्यावर, त्याने कुष्ठ भरला सर्वांगी. पित्याच्या रथी होता जो सारथी, तो पंगुळा झाला निश्चिती, अश्वाची या नेत्राप्रती अंधत्व आले तक्षणी. तसं इथं पण सगळं शनी स्तोत्रामध्ये त्याची महती सांगितली आहे, आणि त्याची कुदृष्टी कशी आहे त्याचं वर्णन केलं आहे. म्हणून शनिदेवाचं दर्शन कधी समोरासमोर करायचं नाही, तर साईडनं उभं राहून करायचं, की त्याची नजर आपल्यावरती पडायला नको. ग्रहराजा श्री शनीश्वरा, मजवरी कृपा करा, आपले प्रेम मम पामरा, लाभो निरंतर. तव होण्या कृपा पात्र, मी निश्चित असे पात्र, तव सेवे माझी दिवस रात्र, राहीन मी निर्धारे. शनदेव नवग्रहा माझी श्रेष्ठ, तुझ सम ना कोणी ज्येष्ठ, सर्व शक्तीर्थे तू वरिष्ठ, मान्यता सर्वदा, येणे परिस्तुती पाठ करी राया. शनदेव संतुष्ट झाले समया, आणि वर मागावया, सांगत से राया ते. राया दशरथे केली प्रार्थना, सूर्यसुता शनदेव दयाघना, माझी येऊ द्या करुणा, याचना पुरवावया. देव देवता संत ऋषीजन, मानव दानव सकल प्राणीजन, वृक्षवल्ली चराचरा जाण, केवी पीडा न द्यावी. येणे परी मागतावर, शनी वदले सत्वर, दुर्जनाचा दुष्ट व्यवहार सर्वदा दंडनीय. परी राजा तू सत्वशील पुण्यवान, तुझसी मी देतो वचन, तव मागणी अंशता पूर्ण, करीन जाण निश्चय.
परिसावे राया दशरथा, मम कृपा पात्र होण्याकरता भक्ती मार्ग सांगेना आता, तो दृढ आचरावा. तव निर्मित हे स्तोत्र असे परम पवित्र, श्रवण पठन करील जीव मात्र, तो मज प्रिय असे. प्रत्यही अथवा शनिवारी जो हे स्तोत्र पठन करी, त्या जीवा सर्व काळ निरंतरी सौख्य लाभेल सर्वदा. जे दयाळू भक्तजन लोहाची मूर्ती साकारून, भावे करतील मम पूजन, तो मज प्रिय असे. उडीद दही लोह तीळ आदीचे जो दान करील, त्या जीवास त्रिकाळ मम छत्र लाभेल. शनिवारी करील स्तोत्र पठन, तो पीडामुक्त होईल जाण, इतरही ग्रहदोषापासून रक्षण करीन मी स्वय. राया दशरथा तू दयाघन, आता मम वराचा प्रभाव जाण, त्याने तुझ सहित प्रजानन पीडामुक्त होतसेस तत्वता. शनिवारी अस्तमानी वा प्रातःकालास जो पठन करील कथेस, स्वानंदे आयुष्यवर्धन तयास लाभेल तत्वता. श्रद्धा भक्ती असतांतरी पीडाक्षय होतो झडकरी, शनदेव भक्तावरी कृपा करती सर्वदा. श्री दास शिवाजी विरंचित श्री शनेश्वर लीलामृत ग्रंथ, परियसा भाविक भक्त सकळ पीडा निवारणार्थ. इति अष्टमाध्याय गौडहा. श्री शनिदेवार्पण नमस्तु. शनिदेव नमस्तु. नीलांजन समाभास रविपुत्रम यमाग्रजम, छाया मार्तंड संभूतम तम नमामि शनेश्वर. आणि हे दशरथाने म्हटलेलं जे स्तोत्र आहे ते शनिलीलामृत पूर्ण झाल्यानंतर त्याच्या शेवटी मी टाकणार आहे, तरी आपण अवश्य ते वाचावे. श्री शनिदेवार्पण नमस्तु.